नमस्कार मित्रांनो, आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या जनमत चाचणीही भाजपाच्या आघाडीचा अंदाज वर्तवला असतानाच राजकीय वर्तुळात अशा एक भाग असा आहे जो या सर्वेक्षणाचा चुकीचा ठरवतो आहे. हरियाणात यावेळी भाजपाचा सुपडा साफ होणार असल्याचं काही राजकीय विश्लेषकांचे मते आहेत. त्यामुळे हरियाणाच्या संदर्भात आतापर्यंत जी सर्वेक्षणे झाली ती चुकीची ठरू शकतात असा दावा केला जात आहे. 2019च्या हरियाणात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थिती खूप बदलली आहे. एका वृत्तवाहिनीच्या स्थानिक पत्रकारांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपाच्या पराभवात दोन मोठे घटक आहेत. पहिला 10% स्थानिक पत्रकारांच्या मते भाजपाच्या काही मतांमध्ये वेगळी चढउतार होऊ शकतात. ते जागा आणि उमेदवारावर अवलंबून असते. यात जातीय समीकरणानुसार त्यात चढउतार होऊ शकतात. इतकेच नव्हे तर त्यात 10 वर्षात हरियाणात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मतदारांना कोणतीही परिस्थितीत बदल हवा असं देखील म्हणाले. दुसऱ्या महत्त्वाचा घटक म्हणजे हरियाणातील 4 समुदाय विशेषतः भाजपावर नाराज असल्याचं बोलले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते हरियाणात खरी लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीच्या आधारे त्यात 5 महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतल्यास हरियाणात भाजपाचा पराभव किंवा काँग्रेसचा विजय थेट होऊ शकतो असं देखील म्हटले जात आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.